नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे PR डिकॉड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा 2026 सामाजिक शास्त्र हा सब्जेक्ट. 2013 ते 2025 पेपरला विचारले जाणारे प्रश्न TET पास होण्यासाठी 30 पैकी 25 प्रश्नांची उत्तरं देऊन बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1. भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूल्य कोणत्या राज्यक्रांतीच्या प्रभावातून स्वीकारली गेली आहेत? ऑप्शन आहे रशियन क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि औद्योगिक क्रांती. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी, फ्रेंच राज्यक्रांती. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये लिबर्टी, इक्विलिटी आणि फ्रेटर्निटी हा घोष प्रसिद्ध केला. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्विलिटी म्हणजे समानता आणि फ्रेटर्निटी म्हणजे बंधुता. तर मित्रांनो, हे होतं ऑप्शन बी, फ्रेंच राज्यक्रांती. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जस्ट मी प्रश्न वाचतोय त्याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा कमेंटमध्ये. प्रश्न दुसरा. भारतीय संघराज्य हे केंद्राभिमुख आहे असे कोणत्या वैशिष्ट्यवान समजत होते? भारतीय संघराज्य हे केंद्राभिमुख आहे असे कोणत्या वैशिष्ट्यावरून स्पष्ट होते? तर मित्रांनो, कशावरून होते? ऑप्शन सी, अवशिष्ट अधिकार केंद्राकडे. अवशिष्ट अधिकार केंद्राकडे म्हणजे भारतात केंद्र सरकार अधिक शक्तिशाली आहे या विषयांचे उल्लेख कोणत्याही सूचित नाही, ते अधिकार केंद्राकडे असतात. यामुळे भारतीय संघराज्य सेंट्रल ओरिएंटेड मानले जाते. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न. राज्यघटनेतील 73वी घटनादुरुस्ती कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित होती? राज्यघटनेतील 73वी घटनादुरुस्ती कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित होती? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, बलवंतराव मेहता समिती. कोणता? बलवंतराव मेहता समिती. म्हणजे 73वी घटनादुरुस्ती पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे. बलवंतराव मेहता समितीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही त्रिस्तरीय रचना सुचवली. कोणती? लक्षात ठेवा, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही त्रिस्तरीय रचना सुचवली. कोणी? बलवंतराव मेहता समिती यांनी. पुढचा प्रश्न. मानवी भांडवल निर्मिती. मानवी भांडवल निर्मिती या संकल्पनेत खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट होत नाही? कोणता घटक समाविष्ट होत नाही? मित्रांनो, प्रश्न नीट वाचा, कारण की आपण पेपरमध्ये घाईघाईमध्ये कोणता समाविष्ट होतो हे करून येतो. तर मानवी भांडवल निर्मितीत कोणता घटक येत नाही? लक्षात ठेवा, नैसर्गिक संसाधने. नैसर्गिक संसाधने म्हणजे हंबल कॅपिटल म्हणजे व्यक्तीचे गुणवत्ता वाढवते. यात शिक्षण, आरोग्य, कौशल्य, विकास यांचा समावेश होतो. नैसर्गिक संसाधन ही ह्युमन कॅपिटल नाही. काय ते? नैसर्गिक संसाधन हे मानवी भांडवल निर्मित नाही. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणते? भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारण्यात आली? कोणत्या देशाचा स्वीकारण्यात आली मित्रांनो? ऑप्शन सी, रशिया. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे मित्रांनो, तर रशिया. जर पाहायला गेलं तर भारतीय संविधानातील फंडामेंटल जस्टिस सोव्हिएत रशियनच्या संविधानातून घेतली गेली आहे. पुढचा प्रश्न. लोकशाही ही केवळ शासन पद्धती नसून जीवन पद्धती आहे असे मत कोणी मांडले? लोकशाही ही केवळ शासन पद्धती नाही तर जीवन पद्धती आहे असे कोणी मांडले मित्रांनो? तर कोणी मांडले? जॉन डिवे. कोणी? तर जॉन डिवे यांनी मांडले. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे मित्रांनो, जॉन डिवे यांनी मानले. काय? तर जॉन डिवे हे म्हणतात की हा तत्व लोकशाहीला फक्त शासन पद्धती नव्हे तर जीवनशैली मानत होता. जॉन डिवे काय म्हणतात? हे तत्व, हा तत्व लोकशाही फक्त नाही तर काय शासन पद्धती नव्हे तर जीवनशैली मानत होता. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार घटनात्मक उपचाराचा अधिकार दिला आहे? कोणत्या कलमानुसार घटनात्मक उपचाराचा अधिकार दिला मित्रांनो? तर लक्षात ठेवा, कलम 32. ऑप्शन डी एकदम बरोबर, कलम 32. म्हणजे काय? आर्टिकल 32 कॉन्स्टिट्यूशन रिमेडीज. डॉक्टर आंबेडकर यांनी याला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हटलेलं आहे. हे पोलीस भरतीला पण विचारलं जातं, तर लक्षात राहू द्या. ऑप्शन डी एकदम बरोबर, कलम 32. पुढचा जर पाहायला गेला आपण, सामाजिक गतिशीलता या संज्ञेचा अर्थ काय? सामाजिक गतिशीलता या संज्ञेचा अर्थ काय? या संज्ञेचा अर्थ काय मित्रांनो? ऑप्शन बी काय? सामाजिक स्तरात बदल. सामाजिक स्तरात बदल. ऑप्शन बी एकदम बरोबर.
म्हणजे एखाद्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा बदलणे म्हणजे सोशल मोबिलिटी. उदाहरणार्थ गरीब व्यक्ती श्रीमंत होणे. म्हणजे स्टार्टिंगला तो काय होता, गरीब होता, पण नंतर काय झाला, तो श्रीमंत झाला. म्हणजे सामाजिक स्तरात बदल झाली. तो सामाजिक मध्ये कसा होता, तो गरीब होता, त्याची परिस्थिती कशी गरीबची होती, पण सामाजिक स्तरात बदल झाली म्हणजे तो गरीबावरून श्रीमंत झाला. म्हणजे काय झालं, एखाद्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा बदल म्हणजे सोशल मोबिलिटी असते. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया कोणती आहे? तर नीट प्रश्न वाचा. न्यायपालिकेचे जे स्वातंत्र्य आहे ते टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना, जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे त्या पदावरून हटवण्याची प्रक्रिया कोणती आहे? म्हणजे त्यांना हटवण्याची प्रक्रिया कोणती असते मित्रांनो? तर लक्षात ठेवा, ऑप्शन बी महाभियोग. काय? तर ऑप्शन बी महाभियोग एकदम बरोबर आहे. काय असतं, जे जजेस रिमूव्ह करता, आपण जे जजेसना हटवतो ती प्रक्रिया अत्यंत कठीण आहे. दोन्ही सभागृहात विशेष बहुमत आवश्यक असते. म्हणजे जर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांना हटवायचं असेल, तर जजेस रिमूव्ह करायचे असेल आपण त्यांना, तर प्रक्रियेत अत्यंत कठीण असतं, कारण की दोन्ही सभागृहांचे विशेष बहुमत त्यांना लागतो, कारण की ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूची कोणत्या अनुसूचीमध्ये दिली आहे? आता लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेतील जी समवर्ती सूची आहे ती कोणत्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे? तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे ऑप्शन सी 7वी. काय? तर ऑप्शन सी 7वी. म्हणजे जी 7वी शेड्यूल मध्ये असते, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कन्करंट लिस्ट. कोणते? कन्क्युरंट लिस्ट. युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कन्क्युरंट लिस्ट हे 7वी मध्ये दिलेले आहे. पुढचा प्रश्न जर पाहायला गेला मित्रांनो आपण, तर भारतीय संसदेचे सार्वभौमत्व मर्यादित आहे असे का म्हटले जाते? सार्वभौमत्व हे मर्यादित आहे असं का म्हटले जाते? कारण याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन ए न्यायालयीन पूर्णविलोमामुळे. न्यायालयीन पूर्णविलोमामुळे म्हणजे सुप्रीम कोर्ट संसदेचे कायदे तपासू शकता आणि संविधान विरुद्ध कायदा रद्द करू शकता. कोण करू शकतं ते? तर सुप्रीम कोर्टमध्ये जे न्यायालयीन पूर्णविलोमामुळे असतात, त्यामुळे ते भारतीय संसदेचे सार्वभौमत्व मर्यादित आहे असे म्हटले गेले आहे. पुढचा प्रश्न जर पाहायला गेला तर सहकार चळवळ यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता मानला जातो? सहकार चळवळ यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता मानला जातो मित्रांनो? तर ऑप्शन बी लोकसभा. कोणता? तर ऑप्शन बी लोकसभा एकदम बरोबर आहे. कसं? म्हणजे जे कॉपरेटिव्ह मुवमेंट असतं, लोकांच्या सहभागावर चालते. कॉपरेटिव्ह मुवमेंट कशावर चालतं? तर लोकांच्या स्वभावावर चालतं. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, माहितीचा अधिकार कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? मित्रांनो, हे मोस्ट IMP प्रश्न आहे. लक्षात ठेवा, हे पोलीस भरती, TET प्रत्येक ठिकाणी विचारला जातं की माहितीचा अधिकार कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन बी 2005. लक्षात ठेवायचं, ऑप्शन बी 2005. RTI ऍक्ट 2005 मुळे नागरिकांना सरकारी माहिती मागण्याचा अधिकार मिळाला. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष. लक्षात ठेवा, धर्मनिरपेक्ष या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? धर्मनिरपेक्ष या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? ऑप्शन सी सर्व धर्मांना समान वागणूक. आता हे नीट लक्षात ठेवा, सर्व धर्मांना समान वागणूक म्हणजे भारताचा स्वतःचा धर्म नाही, राज्य सर्व धर्माचा समान मानते. म्हणजे भारतात एकच धर्माचे असतं का? नाही, भारतात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वेगवेगळ्या धर्माचे लोक असतात. मग इथं काय म्हणतात? धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ काय? सर्व धर्मांना समान वागणूक म्हणजे सर्व धर्म हे समान आहे. भारतात स्वतःचा धर्म नाहीये, तर राज्य सर्व धर्मांना समान मानते. पुढचा प्रश्न, सामाजिक करार सिद्धांत कोणी संबंधित केला किंवा आहे? सामाजिक करार सिद्धांत कोणी संबंधित आहे? कोणाशी संबंधित आहे मित्रांनो? तर जर पाहूयात आपण कशाशी संबंधित आहे, तर रुसो. कोणाशी संबंधित आहे सामाजिक करार? तर रुसो. म्हणजे रुसोच्या सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी नुसार राज्य लोकांच्या करारातून निर्माण झाले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील द्विनागरिकत्व पद्धती कोणत्या देशात आढळते? म्हणजे इथं आय थिंक लिहिण्यामध्ये चुकी झाली असेल मित्रांनो. इथं असेल द्विनागरिकत्व पद्धती कोणत्या देशात आढळते? द्विनागरिकत्व
इथं मित्रांनो असेल ही टायपिंग मिस्टेक झाली असेल, इथं असेल द्विनागरिकत्व कोणत्या देशाची आढळते, तर कुठं होतं ऑप्शन बी अमेरिका. कसं म्हणजे अमेरिकेत काय स्टेट सिटिझनशिप आहे, काय स्टेट सिटिझनशिप, नॅशनल सिटिझनशिप हे दोन्ही असते. भारतात मध्ये सिंगल सिटिझनशिप आहे, आपल्या भारतामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे, बट अमेरिकेमध्ये स्टेट सिटिझनशिप आहे आणि नॅशनल सिटिझनशिप दोन्ही असते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट केला जात नाही. राष्ट्रीय उत्पन्न, आपण जे राष्ट्रीय उत्पन्न मोजतो त्याच्यामध्ये कोणता घटक समाविष्ट केला जात नाही, त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी हस्तांतर देय. हस्तांतर देय, ऑप्शन सी एकदम बरोबर. हस्तांतर देय याच्यामध्ये ट्रान्सफर पेमेंट म्हणजे उत्पादन होत नाही, उदाहरणार्थ शिष्यवृत्ती, हे राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट होत नाही. पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकारांचे संरक्षण करता म्हणून कोणाला ओळखले जाते. मूलभूत अधिकारांचे संरक्षण करता कोणाला ओळखले जाते मित्रांनो, ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय यांना मूलभूत अधिकारांचे संरक्षण करता म्हणून ओळखले जाते. सुप्रीम कोर्ट फंडामेंटल राईट हे संरक्षण करते. पुढचा प्रश्न, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत किती अवस्थांमध्ये विभागला जातो. किती अवस्थांमध्ये विभागला जातो मित्रांनो, तर ऑप्शन सी 4 विभागामध्ये विभागला जातो. किती, 4 विभागामध्ये विभागला, 4 मध्ये विभागला जातो. कसं, डेमोक्रेसी जर पाहायला गेलं तर डेमोग्राफिक, ट्रान्झिशन थेअरी मध्ये असे 4 स्टेज असतात, तर लक्षात राहू द्या. ऑप्शन 4 एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, ग्रामसभा ही संकल्पना भारतीय संविधानातील कोणत्या भागाशी संबंधित आहे. आता काय विचारलं तर ग्रामसभा ही संकल्पना कोणत्या भागाशी संबंधित आहे, तर भाग 9 ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. कोणती, तर भाग 9 ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. पार्ट 9 म्हणजे पंचायती राजमध्ये हे बघायला भेटतं आपल्याला. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना ही वकिलांची स्वर्गभूमी आहे असे कोणी म्हटले. भारतीय राज्यघटना ही वकिलांची स्वर्गभूमी आहे ही कोणी म्हटले, ऑप्शन ए आयवर जेंगिस, आयवर जेंगिस यांनी म्हटलंय काय, तर भारतीय राज्यघटना ही वकिलांची स्वर्गभूमी आहे. कोण म्हटलं, आयवर जेंगिस. ऑप्शन, तर पुढचा प्रश्न पाहायला गेला तर नियोजित विकास ही संकल्पना भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारली. नियोजित विकास भारताने ही संकल्पना कुठून स्वीकारली मित्रांनो, तर ऑप्शन सी रशियाकडून स्वीकारली. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. कुठून, तर रशियाकडून. काय, 5 इयर प्लॅनची कल्पना सोव्हिएत रशियातून घेतली मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील समतेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाशी संबंधित आहे. समतेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाशी संबंधित आहे मित्रांनो, कलम 25 ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. पाठ करून तर कलम आर्टिकल 25 धार्मिक स्वातंत्र्य, समतेचा अधिकार, हे कोणते कोणते समतेचा अधिकार 14, 15 आणि 16 हे तिन्ही जे काय कोणते समतेचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार याचा अर्थ काय. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार याचा अर्थ काय असतो, म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, ऑप्शन बी सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार. म्हणजे या भारतात जेवढे पण नागरिक आहेत त्यांना सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. प्रत्येक जण जे 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मतदान करायचा अधिकार आहे. ज्यांचा वय 18 क्रॉस झालेला आहे तो पण व्यक्ती मतदान करू शकतो. पुढचा प्रश्न, नागरिकत्व मोस्ट इम्पॉर्टंट. नागरिकत्व विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे. नागरिकत्व कोणतं समाविष्ट आहे, तर केंद्र सूचीमध्ये. नागरिकत्व कुठे येतात, केंद्र सूचीमध्ये. म्हणजे सिटिझनशिप विषय कशाचा आहे, तर युनियन लिस्ट मध्ये आहे. कुठं, तर केंद्र सूचीमध्ये येतं ते. पुढचा प्रश्न, भारतीय लोकशाहीचा आत्मा कोणाला म्हटले जाते. भारतीय लोकशाहीचा आत्मा कोणाला म्हटले जाते, स्थानिक स्वराज्य संस्था. ऑप्शन डी एकदम बरोबर. स्थानिक स्वराज्य संस्था यांना भारतीय लोकशाहीचा आत्मा म्हटले जाते. म्हणजे लोकशाही गाव पातळीवर मजबूत होते. जागतिकीकरण प्रक्रियेचा थेट परिणाम कोणावर झाला. जागतिकीकरण प्रक्रियेचा थेट परिणाम कोणावर झाला मित्रांनो, ऑप्शन बी आंतरराष्ट्रीय व्यापारावर झाला. कोणावर झाला, तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर झाला. ऑप्शन बी एकदम बरोबर. ग्लोबलिझममुळे देशांमधील व्यापार वाढला. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही संविधानाची गुरुकिल्ली आहे ही असे कोणी म्हटले. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही संविधानाची गुरुकिल्ली आहे असे कोणी म्हटले मित्रांनो, याचं उत्तर काय आहे, ऑप्शन सी एंडेस बारकर. एंडेस बारकर काय म्हणतात की
प्रेमबल संविधानाची समजण्याची की काय मानली जाते. म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही संविधानाची गुरुकिल्ली आहे. काय तर एंड्रेस बार्कर यांनी म्हटले आहे. पुढचा प्रश्न, न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशातून स्वीकारली आहे? न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशातून स्वीकारली आहे मित्रांनो? कोणत्या देशातून स्वीकारलेली आहे? ऑप्शन बी अमेरिका. अमेरिकेकडून आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे काय, ज्युडिकल रिव्ह्यू ही संकल्पना USA मधून घेतली. कुठून? तर USA मध्ये घेतली होती, अमेरिका. शेवटचा प्रश्न मित्रांनो, सामाजिक परिवर्तनाचा जैविक सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? मोस्ट इम्पॉर्टंट IMP प्रश्न आहे, लक्षात राहू दे मित्रांनो, की सामाजिक परिवर्तनाचा जैविक सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? तर कोणाशी संबंधित आहे? स्पेन्सर. कोणाशी? स्पेन्सर. ऑप्शन ए एकदम बरोबर. म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर काय म्हणतात, मी समाजाची तुलना जिवंत शरीराशी केली. हर्बर्ट स्पेन्सर हे यांनी समाजाची तुलना जिवंत शरीराशी केली. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं TETचे 2015 ते 2025 पर्यंत विचारलेले महत्वपूर्ण 30 प्रश्न. त्यापैकी तुम्ही किती प्रश्नाचे उत्तर बरोबर देऊ शकले मला कमेंटमध्ये सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि कोणत्या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.